सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण एक मुद्दा घेऊन येणार आहे, डीजे मुक्त शिवजयंती. 2026 ची शिवजयंती म्हणजे डीजे मुक्त शिवजयंती साजरी नक्की व्हायला पाहिजे. डीजे वाजवून लोकांचं खूप नुकसान होत आहे. एखाद्या गल्लीतून शहरातून एखादी रॅली जात असेल, एखाद्या हॉस्पिटल पासून रॅली जात असेल, तर या मोठमोठ्या डीजेच्या आवाजानं त्या कोमात गेलेल्या पेशंटला खूप त्रास होतो आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो आणि असं घडलेलं आहे. 8 दिवसांना माणूस मरायचा तर तो या डीजेच्या आवाजानं आजच मरतो, ही खरी सत्य घटना घडलेली आहे. खूप मोठमोठे आवाज असतात त्याचे, वृद्ध व्यक्तींना त्याचा त्रास होतो. त्यामुळं छत्रपती शिवरायांची या वर्षीची शिवजयंती ही डीजे मुक्त शिवजयंती साजरी नक्की व्हायला पाहिजे. कारण डीजे पुढं लोक दारू पिऊन नाचतात, हे महापुरुषांचा नक्की अपमान आहे. तर शिवजयंतीच्या रॅलीमध्ये ढोल ताशे वाजवून रॅली निघाला पाहिजे, शांततेत रॅली निघाला पाहिजे, छत्रपती शिवरायांचे विचार सांगायला पाहिजे, अशी शिवजयंती पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये डीजे नको, तर तिथं पुस्तक वाटून जयंती साजरी व्हायला पाहिजे. खरं तर प्रत्येक महापुरुषाची जयंती ही त्या महापुरुषाचे विचाराचे पुस्तक वाटप करून साजरी व्हायला पाहिजे. त्या महापुरुषाच्या या पुस्तकात एखादं तरी पान वाचलं तर ही एखाद्याच्या जीवनात नक्कीच बदल घडू शकतो. ही खरी महापुरुषांना जयंती मान्य आहे. छत्रपती शिवराय ही डोक्यावर घेऊन नाचायची गोष्ट नाहीये, तर छत्रपती शिवराय हा एक विचार आहे, तो डोक्यात घेतला पाहिजे. डोक्यात घेतला तर माणसाचं मस्तक सुधरल आणि कुठेही माणूस लाचार बनणार नाही. ही खरी शिवाजी महाराजांची जयंती असेल. छत्रपती शिवराय हे कोणापुढे झुकले नाही, कोणापुढे नतमस्तक झाले नाही, कोणालाही घाबरले नाही. त्यांनी शत्रूंना सळो की पळो सोडलं. मग त्यांच्या विचाराचे पुस्तक आपण वाचल्यावर आपणही कोणापुढे नतमस्तक होणार नाही. हे शिवरायांचं सळसळतं रक्त माणसाच्या मनामनात उतरेल. पण ते डीजे पुढे नाचल्यानं नाही होणार. त्यांचे पुस्तक आत्मसात करा, त्यांचे पुस्तक वाचा, विचार आपल्या डोक्यात घ्या आणि आणखी 4 जणांना ते विचार सांगा. ही खरी शिवजयंती आहे. त्यांचे मोठमोठे पुस्तक आहे ते वाचा. छत्रपती शिवरायांची रणनीती शिका. छत्रपती शिवरायांचे शेतीविषयी धोरण वाचा. त्यांची अर्थनीती काय, त्यांचे अष्टप्रधान मंडळ काय होतं, त्यांची वेगवेगळ्या रणनीत्या कशा आखायच्या, ते शांततेत कसे निर्णय घ्यायचे, किती संकट आले तर त्यांचे निर्णय कसे शांततेत राहायचे, हे त्यांच्या पुस्तकातून शिका. शिवजयंतीच्या निमित्तानं ही खरी शिवजयंती. तर 2026 सर्वात मोठी साजरी होणारी पहिली ही शिवजयंती महापुरुषाची शिवजयंती असेल. तर आजपासून संकल्प करा की येणाऱ्या सर्व महापुरुषाच्या जयंती ही डीजेमुक्त साजरी व्हायला पाहिजे. आणि त्या जागेवर त्यांचे पुस्तक वाटून, त्यांचे विचार सांगून, एखादे विचारिक वक्ते बोलवून ती जयंती साजरी व्हायला पाहिजे. तसेच आपापल्या गावामध्ये बालकापासून युवकापर्यंत सर्वांना भाषणाच्या संधी द्यायला पाहिजे. छत्रपती शिवरायांचे विचारावर वक्तृत्व स्पर्धा गावागावात झाल्या पाहिजे. ही खरी शिवजयंती. आपण आज प्रत्येक गाडीला लावलेला झेंडा बघतोय. तुम्ही 50 रुपयाचा 100 रुपयाचा झेंडा घेत असाल आणि तो गाडीला लावत असाल, पण त्या जागेवर तुम्ही 50-100 रुपयाचं पुस्तक घेतलं आणि आपल्या घरातल्या मुलांना जरी वाचायला दिलं तरी नक्कीच याचा बदल घडेल आणि या कलियुगामध्ये त्यांना संस्कृती काय असते आणि विचार काय असतात हे शिकायला भेटेल. आणि पुस्तक वाचल्यानं तो नक्की शिस्तबद्ध बनेल आणि व्यसनापासून खास करून तो दूर राहील. कारण हे फक्त छत्रपती शिवरायांच्या विचाराची ताकद आहे. पण तुम्ही ते केलं, तशी जयंती प्रकारे साजरी केली तर ते शक्य आहे, अन्यथा नाही. चला तर विचार करा, पुस्तक देऊन साजरी करायची का डीजे लावून साजरी करायची, हे आपण ठरवा. सर्वांना मानाचा जय शिवराय. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. अशीच आपण नवीन माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. सर्वांना जय शिवराय.